किल्ल्याची जी माहिती घेण्यासाठी जातोय त्या किल्ल्याचं नाव आहे म्हणजे घनगड। तो रोमांचक सफर आता आपण जो आहे तो अनुभवणार आहोत आणि तो पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्ही खाली बघाल तर डायरेक्टली एक दरी आहे। उंचावरची ज्यावेळेस एखाद्याला भीती असते त्या व्यक्तीने या ठिकाणी येण्याची धाडस करू नका। वेगवेगळे आपले सुद्धा बांधावे लागेल। त्या ठिकाणाहून थोडंसं पुढे गेल्यानंतर असा पॅच आहे ना की ज्या ठिकाणाहून खाली पाहिल्यानंतर अक्षरशः स्वर्गाचा दरवाजा सुद्धा दिसतोय। स्वराज्यामध्ये भटकंती करत असताना आपल्याला आज ओढ लागली आहे घनगड किल्ल्याची। ताम्हिणी घाट आणि मुळशीजवळ वसलेला 300 वर्ष जुना असा हा घनगड किल्ला। असे म्हणतात की घनगड किल्ला हा पेशव्यांच्या राज्यात तुरुंग होता। हा किल्ला पुणे शहराचा टेहळणी बुरुज म्हणून देखील ओळखला जायचा। घनगड किल्ल्यावर पोहोचण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे रेल्वे प्रवास। मुंबई किंवा पुणे येथून लोणावळ्याला जाण्यासाठी ट्रेनने जाऊ शकता, जे किल्ल्यापासून 35 किलोमीटर अंतरावर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे। रस्त्याने जायचे असेल तर लोणावळा आंबेवाली रस्त्याने जाऊ शकता। त्याचप्रमाणे ताम्हिणी घाट हा देखील एक मार्ग आहे। घनगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग सह्याद्रीच्या निसर्गरम्य टेकड्यांमधून जातो। तर राम राम मंडळी, तुमचं सर्वांचं जे आहे ते आपल्यासोबत या मराठी युट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत। आणि आज आपण जे आहे ते इतिहासामध्ये ज्यावेळेस प्रत्येक गड किल्ल्यांची प्रत्येक आठवड्याला रविवारी मिळेल तशा वेळेमध्ये ज्यावेळेस किल्ल्यांची माहिती घेतो त्यावेळेस आज आपण अशा किल्ल्याची जी आहे ती भटकंती करायला आलोय ज्याचा इतिहासामध्ये उल्लेख नाही पण त्याला देखील तेवढाच मान होता। तर त्या किल्ल्याचं नाव आहे म्हणजे घनगड। जो पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळतोय दिसायला अक्षरशः छोटा आहे पण त्याची चढायची श्रेणी अतिशय जी आहे ती कठीण आहे। आणि या व्यतिरिक्त वरती गेल्यानंतर अजून भरपूर काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि ते इतिहासामध्ये नक्की त्याला किती जास्त महत्त्व होतं याची देखील आपल्याला तेवढी म्हणजे आपण म्हणतो ना सविस्तर माहिती ती घ्यायची आहे। तर त्यासाठी आता जे आहे ते आपण जे आहे ते एकोले गावामध्ये आहोत आणि एकोले गावापासून इथून जर आपण स्टार्टिंग करणार आहोत हा ते एक पॉईंट आहे ज्या ठिकाणाहून आपण वरती किल्ल्यावरती जाऊ शकतो। तर या तिथून पुढून जर रस्ता आपण त्या रस्त्याने जे आहे ते वरती किल्ल्यावरती जाणार आहोत आणि रस्त्यामध्ये या व्यतिरिक्त प्रत्येक पॉईंटला प्रत्येक स्पॉटला ज्या आपल्याला ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्यांची जेवढी माहिती घेता येईल तेवढी घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तर चला तो रोमांचक सफर आता आपण जो आहे तो अनुभवणार आहोत आणि तो पाहणार आहोत। तर तो पाहण्यासाठी जाऊया। म्हणजे आपण ज्यावेळेस किल्ल्याकडे वाटचाल करतो तर वाटचाल करत असताना तुम्हाला एक छोटीशी पायवाट दिसेल। जसं की पाठीमागे जी आहे ही पायवाट आहे आणि या पायवाटेने जे आहे ते आपल्याला जायचं आहे वरती किल्ल्याकडे। तर आज रविवारचा दिवस आहे आणि पर्यटक मंडळी देखील गड किल्ल्यांची माहिती घेताना तेवढ्याच उत्साहात गड किल्ल्याकडे वाटचाल करताना दिसतील आणि एक विशिष्ट तेज आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती। पण ज्यावेळेस मी किल्ल्याची सविस्तर माहिती घेत होतो ना तर या किल्ल्याविषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी एक क्रिटिकल पॅच आहेत आणि माहिती घेताना थोडं आहे। इथे आता एक छोटासा फलक दिसतोय आपल्याला, त्या फलकावर लिहिलं आहे किल्ले घनगड। आणि खरंच किल्ल्याचं जसं नाव आहे ना एक मला एक विशिष्ट वाटलं, कारण जसं की या ठिकाणी तुम्हाला तो बोर्ड दिसेल तो फलक दिसेल त्या फलकावर लिहिलं आहे की किल्ले घनगड आणि ॲरो दाखवलं आहे की या मार्गाने जे आहे तुम्ही किल्ल्याकडे जे आहे ते जाऊ शकता। तर आता त्या रीतीने नेहमीप्रमाणे आज देखील अजित आहे। शॉकिंग न्यूज आहे त्याच्याविषयी एक, ती तुम्हाला मी नंतर सांगेल। आणि आज आपण गोप्रोचा जेवढाच वापर करतोय कारण आनंद घ्यायचा होता। आता काही वेळ थोडंसं पुढे गेल्यानंतर जे तुम्हाला तर पाहायला मिळेल तो म्हणजे घनगड किल्ल्याचं हे दृश्य। घनगड किल्ल्यावरती सध्या जे पर्यटक आहेत ते माथ्यावर पोचलेत, मग ते सकाळी आले किती वाजता असते। पायवाट जी आहे ती सुखरूप आहे, व्यवस्थित आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थितरित्या जे आहे ते चालू शकता। जास्त कष्टाचं असं काहीच नाही। शिवकाळात पुणे हे स्वराज्याचे मुख्य केंद्रबिंदू होते। छत्रपती शिवाजी महाराजांसह राजघराण्यातील सर्वांचे वास्तव्य पुण्यामध्येच होते। त्यामुळे पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी शिवरायांनी अनेक गडांची निर्मिती केली, तसेच काही गड जिंकून स्वराज्यात सामील केले। पुणे जिल्ह्यात आढळणारा घनगड काही मोजक्या गडांपैकी एक। निजामशाही, आदिलशाही, मराठे, पुन्हा आदिलशाही असा थरार या गडाने अनुभवला। मुळशीच्या पश्चिमेला असणाऱ्या कोरस बारस या मावळात घनगड किल्ला
हा अगदी थाटात उभा आहे. तरी यानंतर जे आहे पाऊलवाट आपण पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक फलक दिसेल. त्या फलकावर लिहिलं आहे गणेश्वर महादेव मंदिर. गणेश्वर महादेव मंदिर. हे गणेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी पाहायला मिळतं आणि खूप असं छान दगडाच्या रचनेमध्ये आहे. साईडून जी दगडाची रचना आहे आणि मध्ये जी आहे ती शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सकाळच्या वातावरणामध्ये सुरुवातीलाच महादेवाचं दर्शन ज्यावेळेस होतं आहे त्यावेळेस आजचा दिवस जो आहे तो अनुभव आणि अनुमान लावू शकतो आपण की कसा असेल. खरंच पॉझिटिव्ह ऊर्जा आणि पॉझिटिव्ह ऊर्जेने जो आहे तो आपण आज या गडाची माहिती घेणार आहोत. प्रत्येक किल्ल्यावरती जे आहे ते आपण पाहिलं आहे की जसं की आपण राजमाची किल्ल्यावरती गेलो होतो. याच्या व्यतिरिक्त तुंग किल्ल्यावर गेलो होतो. तुंग किल्ल्यावरती सविस्तर विरगळ म्हणजे नक्की काय आणि ती सैनिकांच्या जे आहे ते स्मरणार्थ जे म्हणतो आपण धारातीर्थी पडतात युद्धामध्ये त्यांच्या स्मरणार्थ जी विरगळ असते ते विरगळची माहिती आपण तुंग किल्ल्यावर घेतली होती. राजमाची किल्ल्यावर घेतली होती. त्याचप्रमाणे ते विरगळमध्ये ज्यावेळेस एक ठराविक कप्पा तयार केला जातो आणि त्या म्हणजे जसं की इथे कप्पा आहे, दुसरा इथे, तिसरा इथे, तर या विरगळीमध्ये जे मेन्शन केलं जातं जसं की ती विरगळीचं वाचन कसं करतात. तर ते विरगळीचं वाचन जसं की विरगळ वाचन नेहमी खालच्या रकान्यापासून वरच्या रकान्यापर्यंत करावं. म्हणजे ज्यावेळेस आपण या खालच्या रकान्यापासून जी आहे ती विरगळीची जी आहे ती वाचनाला सुरुवात करतो. जसं की इथं कलशारोहण जो आहे हा मोक्षप्राप्तीचा संकेत. जसं की याच्यावरती म्हणजे आपण वाचन जास्त करूया तर खालीपर्यंत करूया. जसं की लढाईचा प्रसंग यावरून लढाई पायदळ घोडदळ यातील कोणत्याही प्रकारची झाली ते समजतं. म्हणजे ज्या ठिकाणी ज्यावेळेस जी लढाई आहे ते युद्धाने जसं की तो शिपाई असेल जो स्वराज्यासाठी लढणारा एखादा मावळा असेल ज्यावेळेस तो युद्ध करतो युद्ध करताना त्याचं युद्धामध्ये कशा रीतीने जे आहे त्याचं मरण आलं तर त्याचं जे आहे ते या ठिकाणी जो तो प्रसंग दाखवला जातो. त्यानंतर जो आहे तो स्वर्गरोहण अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन जाताना प्रसंग कोरलेला आहे. आता अर्थातच स्वर्ग म्हणजे स्वराज्यासाठी ज्यावेळेस एखादा शिपाई असेल मावळा असेल तो धारातीर्थी पडतो तर त्याच्यानंतर ते अक्षरशः स्वर्गातील देवसुद्धा जसे की देव असतील अप्सरा असतील ते जे आहे ते त्याला जे आहे ते वरती स्वर्गात घेऊन जातात. आणि त्यानंतर जो आहे तो स्वर्गप्राप्ती. वीर स्वर्गात गेल्यानंतर वीराला शिवपूजेचा मान मिळतो. शिवपूजेचा मान म्हणजे साक्षात आपण म्हणतो की महादेवाची पिंड तिचा जो आहे तो मान मिळतो. म्हणजे वर स्वर्गात त्या मावळ्याला ज्यावेळेस स्वराज्यासाठी धारातीर्थी पडल्यानंतर त्याला मरण आल्यानंतर अक्षरशः महापूजेचा जो आहे म्हणतो आपण शिवपूजा जी म्हणतो तिचा मान मिळतो. तर ते आणि त्याच्यानंतर जो आहे तो कलशारोहण हा मोक्षप्राप्तीचा संकेत आहे. म्हणजे त्या जो मावळा आहे त्याला मोक्ष मिळाला. म्हणजे अशा रीतीने जे आहे ते विरगळीमध्ये लिहिलं जातं. आता जसं की या ठिकाणी पण जे आपण पाहू शकतो की विरगळ आहेत. आता काही जे आहे तिथं मोडतोड झालेल्या अवस्थेमध्ये पण या ठिकाणी ज्या विरगळा आहेत त्या व्यतिरिक्त काही देवांच्या जे देखील प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतील दगडामध्ये कोरलेल्या. आणि या ठिकाणी देखील पाहता येतं की या ठिकाणी विरगळ आहेत. म्हणजे ही विरगळ आहे मोठी, ही एके, ही एके, ही एके, अशा विरगळीमध्ये जे आहे ते आता वाचन आपण कशा रीतीने करायला हवं खाल्ल्यापासून जे आहे ते वरपर्यंत जो आहे तो जसं की या ठिकाणी जे आपल्याला दाखवले ना वरती या फलकावरती सेम तशाच रीतीचं जे आहे ते जी विरगळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. उत्कृष्ट असं जे आपल्याला ह्या काळामध्ये देखील कळावं की पूर्वीच्या काळामध्ये ज्या स्वराज्यासाठी एखाद्या मावळ्याने बलिदान दिलं आणि त्याला ज्यावेळेस वीरमरण येतं त्यावेळेस त्याच्या स्मरणार्थ त्याची आठवण म्हणून ही विरगळ जी आहे ही अशी निर्माण केली जाते आणि त्याची आठवणी ठेवली जाते. तर ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या व्यतिरिक्त अजून पुढचा प्रवास जसं की या ठिकाणी जे आहे ती शंकराच्या पिंडीचं म्हणजे महादेवाचं आपल्याला दर्शन झालंय आणि विरगळीची प्रॉपर तंतोतंत सविस्तर माहिती घेतल्यानंतर आता आपण जे आहे ते गडकिल्ल्यांकरती पुढे वाटचाल करतोय. आज या किल्ल्यावरती आपल्याला अशा काही गोष्टी आणि भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या मिळणार आहेत. तर त्या प्रॉपर या व्यतिरिक्त या किल्ल्यावरती असे काहीतरी रोमांचक आणि खूप मोठे म्हणजे मनोरंजन म्हणू शकतो किंवा चित्तथरारक गोष्टी ज्या आपण अनुभवणार आहेत त्या किल्ल्यावरती गेल्यानंतर समजतात. कारण प्रत्येक पॅच संपल्यानंतर एक असा मोमेंट येतो ज्यावेळेस अंगावर काटा येतो आणि तशी घटना जी आहे ती पुढे होणार आहे तर ती पाहायची आहे. चला महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला काही असे दगड दिसतील ज्याच्यावरती दिशादर्शक जे बाण आहेत ते दर्शवलेले आहेत आणि तेच पाहून जे आहे त्याच मार्गाने आपण वरती जे आहे ते
जाणार आहोत. तर हा तुम्हाला दिसत असेल की पावसाळ्यामध्ये या ठिकाणचा जो आहे रस्ता किती निसरडा असेल आणि किती कठीण असेल. आणि या ठिकाणून जे ते पूर्ण पाणी वाहत येतं आणि त्यासोबत काही जे दगड धोंडे आहेत ते देखील आपण पाहतोय या ठिकाणी वाहून आलेले आहेत. तर सध्या एवढा एक जो आहे तो पॅच थोडासा क्रिटिकल लहान मुलांसाठी आहे, मोठ्यांसाठी नाही. कारण हे जे आहेत आपण ज्यांची हाईट ही जास्त आहे ते उत्तमरित्या जे आहे ते पार करू शकतात. फक्त छोट्या जेवढी काही लहान मुलं आहेत त्यांना जो आहे तो हा पॅच अवघड जाऊ शकतो. आणि परत एकदा आपल्याला इथे फलक मिळेल खूप, जसं की महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथे पण एक फलक आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते मंदिर एक छोटंसं जे पाहायला मिळेल. या ठिकाणी लिहिलं आहे की किल्ले घनगड. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दिशादर्शक जो बाण आहे तो या फलकावरती दर्शवलेला दिसतोय. या ठिकाणावर आपल्या वरती जायचं आहे. त्याआधी जे आहे मंदिराचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर पुढं वाटचाल पुढे. जसं की त्या मंदिरावरती ज्यावेळेस वरती फलकावर असं दगडामध्येच कोरलेलं आहे की वेताळ बाबा प्रसन्न हो, तसं या ठिकाणी कुठलं असं नाव फलक नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त मूर्ती आहे जी आपल्याला दगडामध्ये सिंदूर लावलेला जो आहे तो देव आपल्याला पाहायला मिळतो. आता जे आहे ती आपल्याला टोटल 3 मंदिरांचं आणि देवांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जे जातोय ते किल्ल्याच्या वरती. थोडीशी जे आहे ती दगडी बाट आपण जे म्हणतो, मोठ्या दगडांच्या शिळा आपल्याला या ठिकाणी खाली पाहायला मिळतील आणि त्या पार करत जे आहे ते आपण गडाकडे जातो. जे आहेत तुम्हाला दगडी पायऱ्या दिसतील. आता दगडी पायऱ्या ज्या आहेत त्यांना सुरुवात झालेली आहे. दगडीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या या लोकेशन वरतून होत्या, पण याच्या अपोजिट साईडला वरती एक थोडीशी पायवाट दिसते. त्या पायवाट्याने ज्यावेळेस आपण वरती जातोय तर इथून काहीतरी दिसण्याचे चान्सेस, आणि पायवाट तर दिसतीच आहे, तर ती पायवाट पाहूया. कुठल्याही प्रकारची जी आहे ती तुम्हाला पायवाट दिसणार आहे. कारण या ठिकाणून काही वितरित केलेलं आहे की सूचना तटबंदी व बुरुजावर चढू नये, दगड निखळण्याची शक्यता आहे. एक महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण या ठिकाणी जो एक फलक लावला आहे, ज्यावरून या ठिकाणी सांगण्यात येते की जे दगड आहेत पूर्ण निसरडे आहेत, निखळते आहेत. एखाद्या दगडावर चुकून बसणं किंवा काही वेळासाठी विश्रांती घेणं जर म्हटलं तर हे दगड जे आहे ते तिथून कोसळू शकतात. त्यामुळे या ठिकाणी जे आहे कुठल्या दगडावरचा वापर हा आधारासाठी करू नका, असा हा फलकाचा अर्थ आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त जाऊया अजून पुढे. कारण या ठिकाणी आपल्याला 2 बुरुज पाहायला मिळतात जे उत्कृष्ट आहे. या ठिकाणी मला कुठल्या प्रकारची जे आहे ते चुन्याचा वापर दिसत नाही आहे, पण दगड हे जे आहेत बुरुज सुअवस्थेत असल्याचं दिसून येते. आणि नेहमीप्रमाणे बुरुजांना लागून असतात का म्हणजे जंग्या, ज्या देखील या ठिकाणी पाहायला. आणि बुरुज जो आहे ठिकाणी बुरुज आहे त्याच्या गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते त्याला देवडी म्हणतो आपण. कारण बुरुज म्हटल्यानंतर देवड्या तर आल्याच, कारण पहारेकऱ्यांच्या जे विश्रांतीसाठी किंवा जी तपासणी नाका म्हणतो तर त्यासाठीची जी जागा असते त्याला देवडी म्हणतात. तर ती देवडी या ठिकाणी आहे आणि तिची रचना जी आहे ती पूर्ण पाहायला गेलं तर पूर्ण दगडी आहे. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर त्या ठिकाणी पण सूर्याचाच वापर केला असावा. आणि या ठिकाणचे भरपूर असे दगड जे आहेत ते कोसळलेल्या अवस्थेत असल्या कारणानं आपल्याला जास्त काही या ठिकाणी जे देवड्या आहेत त्या भग्नावस्थेत पाहायला मिळाल्या.
कारण जो वरती जो घेरा असतो, जी पूर्ण कमान म्हणतो आपण देवडीची, ती या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळत नाही. तर ती एक फक्त मोजक्या आकाराची जी आहे ती पाहायला मिळते. या व्यतिरिक्त या ठिकाणी पाठीमागे तुम्हाला एक दिसेल ती म्हणजे गुफा आहे. पूर्ण कातळकड्यामध्ये ज्यावेळेस आपण कोरीव काम करतो आणि छन्नी हातोडीने ज्यावेळेस बारीक काम केलं जातं, तर ते बारीक काम केल्यानंतर ही आपल्याला जी आहे ती खोली पाहायला मिळते, जी पूर्ण म्हणजे डोंगर कोरल्यानंतर ज्यावेळेस छन्नी हातोडीने बारकाईने काम केल्यानंतर पाहायला मिळते, ती म्हणजे ही खोली. या ठिकाणी जास्तीत जास्त 6 ते 7 किंवा मॅक्झिमम जास्तीत जास्त 8 जण व्यवस्थितरित्या त्यांची राहण्याची सोय या ठिकाणी होऊ शकते, अशी ही जागा आहे. आता यापूर्वी या ज्यावेळेस किल्ल्यावरती एखाद्या गोष्टीची ज्यावेळेस साठवण केली जाते किंवा एखाद्या गोष्टीची जपणूक केली जाते, तर ती ज्यावेळेस गोष्टी जपणूक केल्या जातात त्यावेळेस या खोल्यांचा वापर केला जायचा, ज्या पूर्ण डोंगरामध्ये कातळकड्यात कोरीव काम केल्यानंतर तयार केल्या जायच्या आणि एक विशिष्ट लेणीच्या स्वरूपात. कारण लेणी ही जी आहे ही डोंगरामध्ये पूर्ण बारकाईने खोदली जातात, त्याप्रमाणे हे असतात. आता या ठिकाणी देखील तुम्हाला पाहायला गेलं ते म्हणजे आता हे जे आहे बिल्डिंग तात्पुरतं केलंय. या ठिकाणी देखील आपल्याला ते गुफा पाहायला मिळेल. 1777 ते 1783 या काळात महिला कैद्यांबरोबर अनेक राजकैदी या किल्ल्यावर ठेवल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रातून मिळतात. तर ज्या ठिकाणी जे आहे आपण पाहिलं होतं की जो निसर्ग निर्मितीची कमान आहे, एक दगडाचा एक छोटासा तुकडा आणि मोठासा तुकडा ज्यावेळेस वरून कोसळतो आणि त्याने एक नैसर्गिक निर्मित एक कमान बनते, तर ती कमान आपण पाहिली. आणि त्या कमान पाहिल्यानंतर आता आपण ह्या रस्त्याने जे आहे ते वरती जाणार. जसं की ह्या ठिकाणाहून जो आहे एक आपण म्हणू शकतो की एक धोकादायक मार्ग आहे आणि दुसऱ्या रीतीने जर पाहिलं म्हटलं की त्या ठिकाणाहून जे आहे ते पायरी मार्ग आहे. तो पायरी मार्ग कसा म्हणजे एक लोखंडी जे आपण म्हणतो रेलिंग ती आहे, जिचा साह्याने आपण वरती जाऊ शकतो. तर ती जागा त्या साईडनी आणि त्या साईडनी पूर्ण एक छोटीशी एक पाऊलवाट म्हणू शकतो की माणूस फक्त चालू शकतो व्यवस्थितरित्या एकटा, आणि ते देखील एक काळजीपूर्वक चालणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणाहून थोडासा जर तोल हुकला तर तुम्ही डायरेक्टली दरीत जाणार, ज्या प्रकारे कुठलाही सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जाताना जे ते व्यवस्थितरित्या जायचं आहे. तर जाण्यासाठी तुम्हाला दाखवतं की जायचं आहे. या ठिकाणी जे आहे की एक रोप आहे, पण ती रोप तुटल्यामुळे तिचा आधार घेऊ नका जोपर्यंत ही नवीन होत नाही तोपर्यंत. या व्यतिरिक्त ही पायामध्ये देखील येऊ शकते आणि तुम्ही पडू शकता, त्यामुळं जर थोडंसं लांब या रीतीने जे आहे ते आपण वरती जाणार आहोत. की या ठिकाणी तुम्ही खाली बघाल तर डायरेक्टली एक दरी आहे, ज्यांना हायपोबिया म्हणजे उंचावरची ज्यावेळेस एखाद्याला भीती असते त्या व्यक्तीने या ठिकाणी येण्याची धाडस करू नका. कारण तुम्हाला सगळ्यात जास्त भीतीने तुम्ही त्या व्यतिरिक्त ही पहिली पाहिली ही व्यवस्थित आहे, तरी पण आपण हिच्यावर एक अंदाजे लोड देऊ शकतो, जास्त विश्वासाने ठेवता येणार नाही. आणि वरती जायला म्हणजे जमेल का? चालेल. खऱ्या अर्थाने रेपलिंग झाली. एक तर पाठीमागे असणारी बॅग ना
एवढी धोकादायक ठरतीये, अक्षरशः पाहता येईल जे पाहिले आपण तिथं बघा. फक्त नॉर्मल डायरेक्टली खाली पाहिलं तर वेरगड आपले सुद्धा बांधावे लागेल. स्मरणार्थ ब्लॉगर आले होते आणि एका व्हिडिओच्या शोधामध्ये जे ती भयंकर अशी त्यांची झाली काम. त्यामुळे तुम्हाला अक्षरशः सांगतो, खूप भयंकर अशी पायाचा थरकाप होतोय. अशी भयंकर मोठी दरी आहे आणि ही दरी काहीच नाही आहे. जे ट्रेकिंग करतात, जे रेपलिंग करतात, जे क्लाइम्बिंग करतात त्यांच्यासाठी हे किरकोळ आहे. पण तुम्हाला सांगतो, ज्यांच्यासाठी जे नवीन आहेत, जसे की आम्ही ह्या गोष्टीसाठी नवीन आहेत, भीती मारायला अजूनसुद्धा खूप दिवस लागतील, खूप वेळ लागेल. पण सर्वात पहिलं म्हणजे कॉन्सन्ट्रेट करूया आपण आपल्या माहितीवर. ती म्हणजे अशी की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अजित, मला असं वाटतं मी खाली बसावं. चुकून वाऱ्याचा झोका आला तर तुम्हाला घेऊन जाईल. कारण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे एक पाण्याचं छोटंसं टाकं आहे आणि त्या टाक्यासाठी आम्ही एवढी मेहनत घेऊन एवढं लांब आलो आहे. एक्सप्लोर करताना खरंच आमची खूप मेहनत आहे, कारण ही एक आवड आहे. या व्यतिरिक्त तुमच्यापाशी पोहोचण्यासाठी हे आमचे केलेले प्रयत्न आहेत. तर त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस आपला हा व्हिडिओ पाहताय तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर ह्या गोष्टी करायला विसरू नका. कारण याची मेहनत एवढी असते ना भयंकर. एडिटिंगसाठी, या व्यतिरिक्त शूटिंगसाठी एवढ्या जोखमा आम्ही घेतो. कारण फक्त ज्या काही लोक असतात की ज्यांना या ठिकाणी पोहोचणं शक्य नाही, पण त्यांच्यापर्यंत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचतो. कारण आम्हाला हे शिवस्वराज्य तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, दाखवायचं आहे आणि त्याची एक सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत द्यायची आहे. त्यासाठीचे आमचे प्रयत्न असतात. तर त्यामुळे तुमचा एक लाईक, तुमचा एक सबस्क्राईब आणि तुमचं एक शेअर हे खूप मोलाचं ठरतं. या व्यतिरिक्त आता आपण ज्या ठिकाणी आलो ते म्हणजे ज्यावेळेस जे नैसर्गिकरित्या जी तयार झालेली जी कमान आहे तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर एक पाऊल वाट आहे आणि ती एकदम डोंगराच्या कातळकड्याला एकदम चिटकून आहे. आणि तिथून आल्यानंतर खाली पाहिलं तर एक मोठी दरी आणि या साईडून जो आहे तो कातळकडा आणि त्याच्यामध्येच कोरलेली ही एक पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळते. ही तुम्हाला दिसेल खूप अशी मोठी आणि छान दिसणारी ही एक पाण्याचं टाक आहे, जे आतमध्ये थोडीशी जागा दिसते आपल्याला. या व्यतिरिक्त ही पाण्याचं टाकं जे तुम्ही उत्कृष्ट तुम्हाला दाखवतो. तुम्हाला फक्त एवढं सांगू इच्छितो की आम्ही ज्या ठिकाणी आलोय ना ती म्हणजे हा मार्ग आहे. आता तुम्ही पाहताय की या ठिकाणाहून जी पावलं दिसते आम्हाला स्टार्टिंगला, या ठिकाणी थोडीशी मोठी आहे, ज्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या पावलं ठेवू शकतो आणि चालू शकतो. त्या ठिकाणाहून फक्त पुढे गेल्यानंतर असा पॅच आहे ना की ज्या ठिकाणाहून खाली पाहिल्यानंतर अक्षरशः स्वर्गाचा दरवाजा सुद्धा दिसतोय, अशी कंडिशन आहे. आणि तोच पार केल्यानंतर उतरायचं आहे आणि पुढे जायचं आहे. जर तो व्यवस्थितरित्या उतरलो तर पुढचा व्हिडिओ नक्की असेल. तर चला आता पुढचा एक मार्ग जो आहे तो कम्प्लीट करूया. अशा रीतीनं जे आहे ते सुरक्षितरित्या मी उतरलंय. आता जे आहे ते पुढचा प्रवास पुन्हा एकदा चालू झाला. आता या ठिकाणून थोडंसं परत निसरडे दगड आहेत, कारण पावसामुळे हे पूर्ण बोथट झालेले असतात. गणगड किल्ला बांधला कोणी याचा इतिहासामध्ये उल्लेख नाही. गणगडाचा सर्वात प्रथम उल्लेख निजामशाहीच्या काळात आढळून आला आहे. अहिल्यानगरच्या कोळी सामंतांच्या ताब्यात हा गड होता. त्यांच्याकडून निजामशाहीत गड आल्याची इतिहासात नोंद आहे. निजामशाहीचा अस्ता झाल्यानंतर आदिलशाही सरदार धमाले देशमुख यांनी गडावर आपला ताबा निर्माण केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य विस्तार करण्याची मोहीम सुरू केली तेव्हा आदिलशाही सरदार धमाले देशमुख यांना स्वराज्यात सामील करून घेण्यात यश आले. मोठ्या पहिल्या पायऱ्या होत्या, त्याच्या पायऱ्या तुम्हाला पाहायला मिळतात आहे ज्यावेळेस इंग्रजांनी या गड किल्ल्यांवरती ज्यावेळेस हल्ला केले आणि त्याच्यामध्ये काही किल्ले जे आहेत हे उद्ध्वस्त केले. त्याच्यामध्ये सर्वात जास्त त्यांनी पायऱ्यांना सुरुंग लावून त्या पायऱ्या फोडल्या. याचं कारण असं की मराठ्यांची जी खरी ताकद होती ते होते गडकिल्ले. मराठ्यांची जी खरी ताकद होती ते म्हणजे गडकिल्ले, आणि हे गडकिल्ले एकदा उद्ध्वस्त केले तर मराठे जे आहेत हे दुबळे होते. या उद्देशाने त्यांनी गडकिल्ल्यांच्या ज्या पायऱ्या आहेत यांना सुरुंग लावून त्या फोडल्या. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील की या ठिकाणी पहिल्या पायऱ्या होत्या, पण या ठिकाणच्या ज्या आहेत त्या पायऱ्या निखळल्यात आणि त्या सुरुंग लागल्याने काय फुटल्यात. त्यामुळे तुम्हाला पायऱ्यांचा जो आकार आहे तो या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी या पायऱ्या दिसतात तुम्हाला, या सगळ्या ह्या पायऱ्या ज्या आहेत ना ह्या त्याच पायऱ्या आहेत, आणि या साईडून ज्या पायऱ्या तुटलेल्या आहेत त्या सुरुंग लावून इंग्रजांनी फोडल्या. त्यामुळे जे आहेत आपल्याला या ठिकाणी आधार म्हणून त्या काही नवीन गोष्टी आपल्यासाठी आहेत ज्यांचा वापर करून आपण गड किल्ल्यांची माहिती घेण्यासाठी वरती जाऊ शकतो. तर चला, या ठिकाणी आपल्याला एक पाहायला मिळत आहे ते म्हणजे पाण्याचा टाका आहे. त्यालाच पाण्याचा हौद किंवा टाका असं देखील म्हटलं जातं. आणि त्याला एक स्तंभ आहे जो पूर्ण डोंगराच्या कातळकड्यामध्ये कोरलेला पाहायला मिळतोय. या व्यतिरिक्त या ठिकाणी बाकीचं जे बांधकाम आहे, जे टाका आहे ते छन्नी हातोडी म्हणजे आपण म्हणतो ना की एक बारकाईने काम करून तयार केलेलं आहे. आणि या ठिकाणी देखील पुढे गेल्यानंतर अजून 2 स्तंभ आहेत. त्याला 2 स्तंभी टाका आपण म्हणू शकतो, की कारण ज्या स्तंभामध्ये जे टाका असतं त्या टाकामध्ये जे स्तंभ असतात त्याचा आधार म्हणून, तर त्याप्रमाणे त्याला उल्लेखलं जातं. तर या ठिकाणी 2 स्तंभ आहेत ज्यांना आपण म्हणू शकतो की 2 स्तंभी टाका. यातलं पाणी अक्षरशः पिण्यासारखं नसून गढूळ असल्या कारणानं ते पिण्यायोग्य अजिबात नाही आहे. होऊ शकता. फक्त कुतूहलाची गोष्ट एकच असते इतिहासामध्ये, ते म्हणजे त्या काळामध्ये जे स्तंभी टाका असतं म्हणजे ज्या डोंगरामध्ये पूर्ण खोदलं जातं आणि पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये या उद्देशानं ते पूर्ण डोंगराच्या कातळकड्यामध्ये म्हणजे आतमध्ये पूर्ण छन्नी हातोडीने बारकाईने कोरलं जातं. तर हे ते आपल्याला पाहायला मिळतं. असे 2 या ठिकाणी जे आहे ते स्तंभी टाके आहेत. आणि पुढे अजून एक आहे, ते अजून एक स्तंभी टाका आहे, त्याला एकच जो आहे तो स्तंभ आहे, त्यामध्ये एक स्तंभी टाका आहे. या ठिकाणच्या पाण्यामध्ये छोटीशी आपल्याला माशाची पिल्लं पाहायला मिळतील, पण पाणी पाहताय तर ते सुद्धा गढूळ असल्या कारणानं पिऊ शकत नाही. आपल्या शरीराला एक पाण्याची एक विशिष्ट सवय असते, जसं की आपण प्युरिटचं पाणी पितो, एक शुद्ध पाणी पिल्यामुळे पण बाहेरच्या वातावरणात मॅच होत नाही आणि अशाने जे आहे ते भयंकर असे आजार होतात ज्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळं कुठल्याही ठिकाणचं पाणी पिताना हा 10 वेळा विचार नक्कीच करावा, कारण हे आपल्या शरीरासाठी एक घातक किंवा हानिकारक होऊ शकतं. तर या रीतीने हे तुम्ही पाहताय. तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे पाणी जे आहे ते पाहायला गेलं तर दिसायला शुद्ध आहे, म्हणजे छोटे छोटे बॅक्टेरिया असू शकतात, त्यामुळे पाणी पिण्याची डेअरिंग आपण करू शकतो. या व्यतिरिक्त पाणी तर पाहतायच, आणि हे ते आहे ते टाका. तर या ठिकाणी जे आहे ते आपण 3 स्तंभ पाहिले आणि त्या 3 स्तंभी टाका, जसं की आता पहिलं पाहिलं त्याच्यामध्ये 1 स्तंभ होता, दुसऱ्यामध्ये 2 स्तंभ होते, तिसऱ्यामध्ये 1 होता आणि यामध्ये स्तंभच नाही आहेत. पण हे एक पाण्याचं छोटंसं टाकं आहे जे डोंगरामध्येच कोरलं आहे, आपण त्याला कातळकड्यामध्ये कोरलं म्हणतो. तसंचप्रमाणे पाणी कंडिशन मी तुम्हाला सांगतो, वापरात असणाऱ्या गोष्टींची जी आहे ती बिंदास डोळे बंद करून सुद्धा जे आहे ते विश्वास ठेवू शकतो, पण त्याचा वापर केला जात नाही. अशा पाण्याचं पिण्याची म्हणजे असं पाणी पिण्याची आपण डेअरिंग किंवा धाडस करू शकत नाही. तर हे त्यामुळे या ठिकाणी देखील एक पाण्याचं डोकं आहे. कुतूहल आहे कारण या गोष्टी आजही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून इसवी सन 1647 साली धमाले देशमुख स्वराज्यात सामील झाले, त्यामुळे घनगड सुद्धा आपोआप स्वराज्यात दाखल झाला. त्यानंतर 1665 पर्यंत घनगड स्वराज्यात होता, मात्र पुरंदरचा तह झाला आणि इतर गडांसोबत घनगड सुद्धा मुघलांच्या ताब्यात गेला.
पुढच्या 5 वर्षामध्ये 1670 ते 71च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी घनगड पुन्हा स्वराज्यात आणला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर घनगडावर मुघलांनी कब्जा केला होता. त्यानंतर मराठे आणि पुन्हा मुघल असा हा प्रवास चालूच राहिला. ज्या ठिकाणी प्रत्येक माणसाला 2 हात लावावे लागतात वर चढण्यासाठी, त्या ठिकाणी एका हातात गिम्बल आणि दुसऱ्या हातात गोप्रो. अयो पण मी सर अजित हळू उडी घ्यायला लागलं मी. आयो आयो 2च हात लावले पाहिजे मम्मी. आयो कडकुड गेला बसला दणका बसला बे. वाटी आहे वाटी आहे वाटी आहे गुडघ्याची वाटी. कारण या ठिकाणी जे आहे ना दगडी जो आहे तो मार्ग आहे तो चढताना आपल्याला दगडांच्या साह्याने आणि त्यांच्या ठिकाणी जी बेचका सापडते थोडीशी कपार, त्या कपारीमध्ये आपण हात टाकून वरती जातोय. त्यामुळे थोडीशी कसरत तर आहेच. तर आपल्या पाठीमागे दोन्ही तुम्हाला जे पाहायला मिळतील. कारण एक थोडासा मार्ग आहे जी दगडी पायवाट होती, जी पार केल्यानंतर आपल्या समोर 2 बुरुज दिसतात आहे. आणि हे जे 2 बुरुज आहेत जे पाहायला मिळतील उत्कृष्ट आणि मोठे आणि बलाढ्य दिसणार आहे. याचे फक्त काही दगडी जे आहेत ही काही काळानुसार जी आहे ती पडलीत आणि त्याची पडझड झाल्यामुळे बाकीचे बुरुज जो आहे जो भाग आहे तो आपल्याला शाबूत पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त या ठिकाणी वरची जी कमान असते आपण जी पाहतो ती वरती कमान असते बुरुजाच्या वरती, ती कमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. पण पायरी मार्ग आहे. या व्यतिरिक्त बुरुज आहेत, ती भिंत आहे त्याच्या म्हणजे बुरुज लगत जी भिंत आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त या ठिकाणी जी आहे ती दगडी आणि जी आपण शिळा म्हणतो महत्वाची ती या ठिकाणी आहे जी पाहायला मिळेल. आणि आता आपण जे आहे ते पायरी मार्गाने वरती जाणार आहोत. या ठिकाणी 2 मार्ग जातात. एक म्हणजे देवड्या जे आहेत त्या ठिकाणी असतील. या व्यतिरिक्त आपण ज्या ठिकाणी जातो तो आहे बुरुज आणि हे पाहायला मिळेल. बुरुजाचे दगड हे निखळण्याची शक्यता आहे, तरी कोणीही बुरुजावरती चढू नका. काही जण जे आहे ते सिनेमॅटिक शूट घेण्यासाठी किंवा काही फोटोशूट करण्यासाठी ज्यावेळेस वरती वगैरे जातात तर ते जाऊ नये म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी जो आहे फलक लावलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि या व्यतिरिक्त या ठिकाणी जो आपल्याला दिसतो तो म्हणजे हा बुरुज आहे. पडझड झालेली आहे, काही मोजके शिळा ज्या आहेत मोठ्या त्या पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त बुरुज म्हटलं तर जंग्यात असतात, तर त्याप्रमाणे या ठिकाणी दिसतील त्या म्हणजे या जंग्या आहेत. ज्या
ठिकाणी आपण बुरुंज म्हणजेच हे 2 बुरुंज आहे आणि 2 बुरुंजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला जसं की त्या ठिकाणी देखील एक बुरुंज पाहायला मिळतोय आणि एक ह्या ठिकाणी जो बुरुंज आहे त्याच्या ठिकाणीच पाण्याचं टाकं आहे. पाण्याचं टाकं आम्ही बारकाईने ज्यावेळेस त्याची पाहणी करण्याचा प्रयत्न केला आणि नक्की ती टाकी किती खोल आहे याचा प्रयत्न केला. आमच्याकडे जी टॉर्च आहे त्याच्या मदतीने आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यावेळेससुद्धा आम्हाला आतमधला जो तळ आहे तो व्यवस्थितरित्या दिसत नाही आहे. एवढा भयानक असा जो आहे तो अंधार आहे, ज्यामुळं आम्हाला ते प्रॉपर जे आहे ते एक्सप्लोअर करताना आलं ते दिसलं नाही आहे. जी 2 बुरुंज आहे 2 बुरुजाच्या मधून आल्यानंतर एक पाण्याचं टाका आपल्याला लागलं आणि त्या पाण्याच्या टाक्यापासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे दुमजली असणारा बुरुंज. दुमजली मी यासाठी म्हणतोय की कारण दुमजली असल्यानंतर जे 2 म्हणजे असंख्य मोठा हा जो बुरुंज आहे याच्यामध्ये आपल्याला एक छोटीशी अशी रिकामी जागा दिसते आहे. ती रिकामी जागा यासाठी होती की याच्यामध्ये एक बांधकाम होतं जे ह्या दोन्ही बुरुजांचा वेगळं करायचं आणि एक मध्ये एक आधार तयार करायचं, जेणेकरून खालच्या टप्प्यामध्ये वेगळ्या काही गोष्टी जसे की पहारेकरी यांना राहण्यासाठी असेल किंवा त्यांचं काही साहित्य ठेवण्यासाठीची जागा जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आणि दिवे ठेवण्यासाठी जी आपण खोबणी म्हणतो ती आहे या ठिकाणी पाहायला मिळेल. जसं की या ठिकाणी आहे खोबणी. आणि हे जे तुम्हाला पाहायला मिळतील ना ते हे सगळे लाकूड ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी जसं की हे जे लाकूड उभं केल्यासाठी जी जागा असते ना ती ही जागा आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस लाकडाच्या आधारास्तव ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत जो बुरुंज आहे तो बांधला जायचा, तर त्यामुळे ती ही जागा आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्याला वरती ज्या पाहायला मिळतील त्या म्हणजे आहेत मारजंग्या. तोफ्यांवरून ज्यावेळेस मारा केला जायचा किंवा समोरचा परिसर ज्याची निगराणी केली जायची त्याची देखरेख केली जायची, तर त्यावेळेस जी आहे ती आपल्याला मारजंग्या पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त मारजंग्या आहेत आणि दुश्मनांची जसे की मुघल असतील किंवा जे किल्ल्यावरती हल्ला करण्याच्या उद्देशाने जे मुघल येतात किंवा जे हल्लेखोर येतात तर त्यांची पाहणी करण्यासाठी ज्या जंग्या असतात त्या बुरुंजाला ते देखील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतील. तर असा हा उत्कृष्ट आणि मोठा असा दिसणारा हा दुमजली बुरुंज आपल्याला पाहायला मिळतोय जो या ठिकाणी आहे. आता इथूनच जे आहे ते आपण जे आहे ते वरती जाणार आहोत. या ठिकाणाहून दिसणारं ते म्हणजे एक मोठी व्हॅली आहे, तुम्हाला दिसेलच. भयंकर अशी मोठी व्हॅली आहे या ठिकाणावर आणि या ठिकाणाहून दिसणार आहे एक भयंकर जसं काय किल्ल्याचंच रूप आहे असा हा डोंगर आहे. तर ही व्हॅली पाहता पाहता आता अजून वरती जाऊया. या ठिकाणी काही झाडं लागवड केलेली आहे. झाडं देखील पाहता येईल तुम्हाला. काही जे आहेत ज्यावेळेस दुर्ग सांभाळण्याची वेळ येते त्यावेळेस दुर्ग संवर्धन करणारे काही दुर्गप्रेमी असतात किंवा गड किल्ल्यांवरती अफाट प्रेम करणारी जी काही तरुण पिढी आहे ते असे उपक्रम राबवून गड किल्ले जे आहे ते हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि अशाच रीतीने आपल्याला या ठिकाणी काही नवीन रोपटे आपल्याला दिसतील जी एकदम हिरवेगार आणि काही दिवसांपूर्वी लावली असावीत, पण त्यांना पाणी देखील आहे त्यामुळे ती हिरवेगार आणि छान वातावरणात डवलताना आपल्याला दिसतात आहे. अशा ठिकाणी ही झाडांची रोपं लावलेली आहेत ज्यापासून गड किल्ले हे अजून चांगले दिसतील या उद्देशाने ते लावलेले आहेत. त्यामुळे एक निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी गड संवर्धन करणाऱ्या लोकांनी जे काही केलेलं कार्य आहे त्याला खरंच सलाम आहे माझा. कारण या ठिकाणी अक्षरशः रोमांचक असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतील आणि आसपासचा जो परिसर आहे तो अतिशय छान दिसतोय जो तुम्हाला देखील या ठिकाणून पाहायला मिळेल. बघू शकता खाली किती भयंकर मोठी दरी आहे. कारण या ठिकाणी जी एक दरी म्हणजे आपण सध्या तिसऱ्या टप्प्यावर म्हणता येईल. पहिला टप्पा हा खालीच आला जमिनीवरती, दुसरा टप्पा हा इथे आणि तिसरा टप्पा इथे. इथून खाली पडल्यानंतर देखील तेवढीच दाट दरी आहे आणि खाली त्याच्यापेक्षा अजून दाट दरी आहे. आणि समोर पाहताय हा संपूर्ण सह्याद्री आणि या सह्याद्रीमध्ये सफर करताना आपला सोबती म्हणून आम्ही आणि तुम्ही सर्व सहपरिवार.
आज आपण हा घनगड किल्ला पाहण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी आलोय. वरती आपण जो आहे तो ध्वज पाहिला, म्हणजेच आपण ज्याला म्हणतो निशाण काठी. ती निशाण काठी पाहिल्यानंतर ज्यावेळेस थोडीशी काही जे आहे ती बांधकाम पाहिल्यानंतर ज्यावेळेस आपण खाली येतो त्यावेळेस आपल्याला पाण्याचे इथं 3 टाके पाहायला मिळतात. त्यातलं एक म्हणजे जे पाण्याने तुडुंब भरलेलं आहे त्याची 2 पायऱ्या जे आहेत ते पाण्याखाली आहेत. याचा अर्थ जेवढी लेवल आहे त्यानुसार ते पाणी इथं तुडुंब भरलं आहे. आणि पाणी पाहायला मिळेल की ते पिण्यायोग्य नसून पण पाणी या ठिकाणी जे आहे ते अजूनसुद्धा आहे. पाण्याचं बाष्पीभवन का होत नाही या पाठीमागे देखील एक सगळ्यात मोठं असं कुतूहल आहे. आणि हे एक पाण्याचं टाकं. दुसरं जे आहे ज्याच्यामध्ये थोडंसंच पाणी आहे, या व्यतिरिक्त काही थोडंच पाणी जे आहे आपल्या नजरेत दिसेल. बाकीचा जो आहे हा पूर्ण भाग हा कोरडा पडला. या व्यतिरिक्त अजून थोडंसं पुढं जायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला समोरची दुसरी एक बाजू जी पाहायला मिळेल. जसं की या ठिकाणी जो आहे तो एक खोलीसारखं भाग आपल्याला पाहायला मिळेल, जो इथे सईकडं आहे. फुलदरी दरीच्या आसपास आपण खाली पाहता येते भयंकर अशी मोठी दरी आहे. या व्यतिरिक्त तुम्ही साईडला सगळं दृश्य पाहता. वजन माझंच हलकं आहे, गॅरंटी नाही आहे मी इथं हायवेमध्ये टिकू शकेल का. गॅरंटीने चुकून उडून गेलो तर पुढचे व्हिडिओ राहतील. त्यामुळे मी जास्त कुठल्याही प्रकारचं धाडस अजिबात करत नाही, कारण वजन तेवढं पाहिजे. ज्या टायमिंगला आपण ज्यावेळेस एखादा शूट घेतोय त्यावेळेस जीव हा धोक्यात घालून कुठल्याही प्रकारच्या गोष्टी आपल्याला करायच्या नसतात. याचं देखील एक फोटोचं कारण असतं. आणि सगळ्यांसाठी एक गोष्ट अशी म्हणजे की काही दिवसानंतर जो आहे तो शिक्षणासाठी आणि त्याच्या पुढील भविष्यासाठी तो आपल्यामध्ये नसणार आहे. 2 वर्ष जो आहे तो शिकण्यासाठी गुजरातला चालला आहे. तर त्याच्यामध्ये तो गुजरातला जाणार आहे. आणि त्यामुळे आजचा हा आणि त्याच्यानंतर अजून 1-2 व्हिडिओ तो आहे तो सोबत करेल आणि त्यानंतर तो नसेल. तर त्यानंतरचा पुढचा प्रवास, ती जर्नी माझ्यासाठी एक वेगळीच असेल. कारण कसं असतं, एक ओळखणारा व्यक्ती असतो आपल्यासोबत, जो आपल्याला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी पाहतो. आवाज रिटर्न येतो पहा. थांब 1 मिनटं पाहूया. तर अशा रीतीनं तुमच्यापर्यंत घनगड किल्ल्याचा जो आजचा प्रवास आहे तो या ठिकाणी आपला संपतोय. आणि या ठिकाणी आता परतीचा प्रवास जो आहे त्याला सुरुवात झालेली आहे. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येतच असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं. ज्या वेळेस आम्ही एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करतो तर सर्वात पहिला तुम्हाला तो व्हिडिओ पाहता आला पाहिजे. त्यासाठी आम्ही जे आहे ती बेल आयकॉन एकदा प्रेस करा यासाठी सांगतो. आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याचा आनंद घ्यायला नक्की विसरू नका. तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची व इतरांची.